रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघता बघता श्रावणातील दुसरा सोमवार सुद्धा आलेला आहे. यावर्षी म्हणजे 2025 मध्ये एकूण 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत आणि आता 4 ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे. तर या दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवपूजन अत्यंत सोप्या पद्धतीने कसे करावे, शिवामूठ कोणती आणि कशी वाहावी, तसेच आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण या सोमवारी काय करू शकतो, मंत्र, उपवास अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिवपूजनासाठी श्रावण महिना हा सर्वोत्तम मानला जातो आणि सोमवार हा भगवान शंकरांचा आवडता वार असल्यामुळे श्रावणी सोमवारला तर विशेष असं महत्त्व प्राप्त होतं. शिवपुराणातही श्रावणी सोमवारचं विशेष असं महत्त्व सांगितलं आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारी व्रत हे अत्यंत फलदायी असल्यामुळे अनेक जणांनी पहिल्या श्रावणी सोमवारी अगदी आनंदाने उत्साहाने श्रावणी सोमवारचं व्रत केलं असेल. अनेकांनी शिव मंदिरामध्ये जाऊन शिवांचं दर्शन घेतलं असेल. आता दुसरा श्रावणी सोमवार 4 ऑगस्टला आलेला आहे. तर या दिवशी आपल्याला पहिल्या श्रावण सोमवार प्रमाणेच या दिवशी पण सकाळी लवकर उठायचं आहे. जी काही आपली रोजची साफसफाई असेल तर ती करून घ्यायची आहे. फरशी पुसणं वगैरे, स्वच्छ स्नान करायचं आहे. शक्य असेल तर या दिवशी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळायचं आहे. त्यामुळे काय होतं, आपल्या पूर्ण शरीराची शुद्धी होते आणि पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्यसुद्धा आपल्याला मिळतं. स्नान केल्यानंतर शक्य असेल तर या दिवशी आपल्याला पांढरे वस्त्र घालायचे आहेत. शिवाला पांढरा रंग अतिशय प्रिय असल्यामुळे दुसऱ्या श्रावणी सोमवारी बऱ्याच पांढऱ्या वस्तू अर्पण केल्या जातात. स्वच्छ स्नान केल्यानंतर आपण आपल्या घरातील रोजची देवपूजा करत असतो, परंतु या दिवशी त्यापूर्वी आपल्याला देवघरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे. घरातील सगळ्या रूममध्ये बाथरूम सोडून तुम्ही संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडू शकता. त्यामुळे सुद्धा आपल्या संपूर्ण घराची शुद्धी होते. घरामध्ये एक प्रकारची पवित्रता निर्माण होते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो. त्यामुळे या दिवशी तुम्ही शक्य असेल तर गंगाजलाचा जास्तीत जास्त वापर करू शकता. शिवपूजेत गंगाजलच महत्त्वाचे आहे आणि त्याला अनन्यसाधन असं महत्त्व आहे. त्यामुळे शिवलिंगावरती सुद्धा अभिषेक करताना तुम्ही गंगाजलाचा पण अभिषेक करू शकता. गंगाजल म्हणजे काय तर पवित्र गंगेचे पाणी. जर तुम्ही कुठे तीर्थक्षेत्री किंवा गंगेला गेला असेल तर तिथून तुम्ही पवित्र गंगेचं पाणी हे तुमच्या बॉटलमध्ये भरून घरी आणू शकता. हल्ली विकत सुद्धा गंगाजलाची बॉटल मिळते. जिथे आपण पूजेचं सामान घेतो त्या देवाच्या सामानाच्या दुकानामध्ये आपल्याला गंगाजलाची बॉटल मिळून जाते. तर ही बॉटल तुम्ही घरी आणू शकता आणि त्याचा वापर तुम्ही शिवपूजनामध्ये करू शकता. शिवपूजेमध्ये गंगाजलाचं महत्त्व सांगितलं आहे. त्यामुळे अशा महादेवांना प्रिय असणाऱ्या गोष्टी जर आपण अर्पण केल्या तर आपल्यावरती नक्कीच महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आपली रोजची देवपूजा झाल्यानंतर मग आपण या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा करायची आहे. जर तुम्हाला शिवपिंडीची पूजा करायला सकाळी वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळी देखील ही तुम्ही पूजा करू शकता. अत्यंत शुभ मानलं जातं, कारण की महादेवाची पूजा प्रदोष काळामध्ये केली जाते. त्यामुळे तुम्ही सायंकाळी प्रदोष काळामध्ये देखील ही जी पूजा आहे तर ती करू शकता. पण त्याचबरोबर प्रत्येक श्रावणी सोमवारी आपल्याला मंदिरामध्ये जाऊन शिवांचं दर्शन हे शक्यतो घ्यायचं आहे. पण तुम्हाला वेळ नसेल तर प्रत्येक सोमवारी आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन नक्की दर्शन घ्या. या मंदिरामध्ये केलेली पूजा देखील खूप शुभ असते. या ठिकाणी खूप पवित्रता असते, सकारात्मकता असते. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पूजा करू शकता. नसेल जमेल तर तुम्ही घरी शिवलिंगाची पूजा केली तरी सुद्धा चालेल. शिवपूजन करण्यासाठी आपल्याकडे जे जे साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यामध्ये अगदी मनोभावे पूजा करावी, प्रार्थना करावी. शेवटी भाव महत्त्वाचा आहे. आपण अगदी मनापासून अंतःकरणापासून केलेली पूजा देवापर्यंत नक्कीच पोहोचते. आणि शंकर तर भोळा आहे, त्यामुळे तर त्यांना भोलेनाथ म्हणतात. साध्या सुध्या पूजेने सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यामुळे तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये सर्व काही मागून तुम्ही शिवाचं पूजन हे नक्कीच करू शकता. तुम्ही रोजच्या देवपूजेबरोबरच शिवपिंडीची पूजा करू शकता. पण तुम्हाला अशी वेगळी पाटावरती पूजा मांडायची असेल तर सर्वात आधी दिवा लावायचा. दिव्याची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करून घ्यायची, नमस्कार करायचा आणि मग आपल्याला गणेश पूजन करून घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना पण आपण अभिषेक केला आहे. स्वच्छ पाण्याचा, पंचामृताचा, पुन्हा पाण्याचा अभिषेक करायचा. लगेच गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आणि गणपती बाप्पांना देखील आपल्याला चंदन, हळदी, कुंकू, अक्षता, लाल फूल, गणपती
सर्पांना प्रिय असणाऱ्या दुर्वा, त्यासोबतच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, हे सर्व साहित्य आपल्या इच्छेनुसार तुम्ही अर्पण करू शकता। मग शिवलिंगाची पूजा करायची, त्यासाठी एका तांबणामध्ये आपण शिवलिंग ठेवायचं आहे, कारण की आपल्याला शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे। पहिल्यांदा जलाभिषेक आपल्याला करायचा, त्यामुळे शिवलिंगावरती तुम्ही सर्वात आधी शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। तुम्ही अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करू शकता। त्यानंतर थोड्या गंगाजलाचा पण तुम्ही अभिषेक करू शकता। कच्च्या दुधाचा अभिषेक करू शकता किंवा पंचामृताचा अभिषेक करू शकता। दूध वापरणार असाल तर शक्यतो कच्चं दूध वापरा आणि पुण्या पाण्याचा अभिषेक करून घ्या। तुम्ही चंदनाच्या पाण्याचा देखील अभिषेक करू शकता। शिवलिंगाची पूजा करायची, अभिषेक करण्यासाठी तुमच्याकडे इतर कोणतं साहित्य नाही आहे, मग फक्त जलाभिषेक तुम्ही केला तरी सुद्धा चालेल। महादेवाला जलाभिषेक सुद्धा अत्यंत प्रिय आहे। जलाभिषेक करून झाल्यावरती मग पाटावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती आपण शिवलिंगाची स्थापना करायची आहे। शिवपिंडीवरती तुम्ही चंदन किंवा भस्म लावायचं आहे। पांढरी वस्त्रमाळ असेल तर ती शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे। आपण बाजारातून वस्त्रमाळ विकत घेतो, पण बऱ्याच वेळा बाजारातून घेतलेली जी विकत घेतलेली वस्त्रमाळ असते तर त्याला हळदी कुंकू लावलेलं असतं, त्यामुळे ती वस्त्रमाळ आपण शक्यतो घ्यायचं नाही। तुम्ही घरीच कापसापासून पांढरी वस्त्रमाळ बनवू शकता, मात्र त्यावरती हळदी कुंकू लावू नका। अशाच प्रकारचं कापसाचं वस्त्र तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करू शकता। त्यानंतर तुमच्याकडे जे काही असेल, बेलाची पानं, पांढरी फुले, बेलाचं फळ, धोत्र्याचं फळ, धोत्र्याची फुलं, यापैकी जे काही साहित्य असेल तर ते तुम्ही शिवपिंडीवरती अर्पण करा। एक वेळ वस्त्रमाळ, धोत्र्याचं फूल, फळ नसेल तरी पण चालेल, पांढरी फुलं, बेलाची पानं तर तुम्ही शिवलिंगावरती नक्कीच अर्पण करू शकता। कारण की असं म्हणतात की फक्त मनोभावे केवळ एक जरी बेलाचं पान भगवान शिवांना अर्पण केलं तरी तुम्हाला पूजेचं संपूर्ण फळ मिळतं। त्यामुळे तुम्हाला बेलपत्र मिळालं तर सोमवारी तुम्ही नक्कीच अर्पण करू शकता। बेलपत्र अर्पण करताना त्याला जास्त मोठा देठ असू नये, त्यामागची जी गाठ असते तर ती आपण नखाने न तोडता आपल्या बोटाने हळवारपणे तोडायची आहे आणि मग ते शिवपिंडीवरती आपण बेलपान अर्पण करायचं आहे। अशा प्रकारे सर्व शिवपूजन करून झाल्यावरती शेवटी आपल्याला शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करायचे असते। श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर शिवामूठ अर्पण केली जाते। शिवाला प्रिय असलेलं धान्य अर्पण केलं जातं। पहिल्या श्रावणी सोमवारी आपण शिवामूठ म्हणून तांदूळ अर्पण केलेले असते। आता दुसरा श्रावणी सोमवार आहे तर तिळाची शिवामूठ आपल्याला व्हायची आहे। त्यासाठी आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहेत। काळे तीळ शक्यतो होम, हवन, तर्पण अशा गोष्टीसाठी वापरले जातात। तुम्हाला पांढरे तीळ घ्यायचे आहेत। शिवामूठ वाहताना आपण धान्य नेहमी ओलं करून घेतो। हातामध्ये थोडंसं तीळ घ्यायचं आहे। त्यानंतर शिवलिंगावरती अशी उभी मूठ धरायची आहे, त्याला आपल्यावरून पाण्याची धार शिवलिंगावरती सोडायची आहे। शिवामुठीवरती पाण्याची धार सोडत शिवामूठ वाहताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा, असा शिवामुठीचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। असा मंत्र म्हणून शिवामूठ अर्पण करायचे। मग मनोभावे नमस्कार करायचा आहे। आपण हे शिवामुठीचं व्रत कोणतीही इच्छा मनामध्ये धरून करू शकतो, म्हणजे तुम्ही जी कोणती इच्छा असेल तर ती देखील मनामध्ये धरून संकल्प करून तुम्ही शिवामूठ अर्पण करू शकता। ज्या मुली आहेत त्या विवाहाचा संकल्प घेऊन शिवामूठ अर्पण करू शकता, किंवा ज्या स्त्रिया आहेत तर त्या सौभाग्याचा संकल्प घेऊन मला चांगलं अखंड सौभाग्य लाभावं, सौभाग्यामध्ये दिवसेंदिवस वृद्धी व्हावी किंवा घरामध्ये वादविवाद होऊ नयेत असा कोणताही संकल्प मनामध्ये धरून तुम्ही शिवामुठीचं व्रत करू शकता। या दिवशी आपल्याला शक्य असेल तेवढी जास्तीत जास्त आपण महादेवाची उपासना करायची आहे। महादेवाचा कोणताही मंत्र तुम्ही जप करू शकता। ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र तुम्ही सतत म्हणू शकता, त्यामुळे सुद्धा आपल्याला पूजेचं पूर्ण व्रताचं फळ मिळतं। शेवटी पूजा झाल्यावरती आपण धूप दीप ओवाळायचा आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे। तुम्ही पूजा केली असेल तर तिथे नैवेद्य दाखवायचा आहे। उपवासाबद्दल सांगायचं झालं तर जसा तुम्ही पहिल्या श्रावणी सोमवारी उपवास केला अगदी त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या श्रावणी सोमवारी पण उपवास धरायचा आहे। हा उपवास सकाळी धरला जातो आणि सायंकाळी सोडला जातो। मग त्यामध्ये काही जण निर्जली करतात, काही जण दूध आणि फळे घेऊन उपवास करतात, किंवा काही जण श्रावणी सोमवारला तिखट मीठ खात नाहीत, तर असा वेगवेगळ्या पद्धतीने उपवास केला जातो। किंवा काही जण फराळाचे पदार्थ
पदार्थ पण खाऊ शकता। फक्त त्यामध्ये साबुदाण्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ किंवा साबुदाण्याची खिचडी किंवा इतर खजूर, शेंगदाणा लाडू, राजगिऱ्याचे पदार्थ खाऊ शकता। फक्त असं म्हणतात की महादेवाच्या उपवासाला वरी म्हणजे भगर खाल्ली जात नाही, बाकी तुम्ही फळे, भुईमुगाच्या शेंगा, सुकामेवा असे पदार्थ खाऊ शकता। फक्त चांगला शुद्ध भाव मनामध्ये ठेवून तुम्ही पूजा केली, व्रत केलं तर त्याचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। सायंकाळी सोमवार सोडताना एका जागी बसून शांत भोजन करावे। भोजन करताना मध्येच उठू नये। या दिवशी शक्यतो सात्विक आणि हलका आहार घ्यावा। जेवताना सोबत पाण्याचा तांब्या भरून घ्यावा। ताटाभोवती पाणी फिरवून नमस्कार करावा। त्यानंतर तुम्ही अन्नग्रहण करू शकता, कारण की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याचा नेहमीच आपण आदर केला पाहिजे। त्यामुळे अशा प्रकारे योग्य पद्धतीने तुम्ही सुद्धा श्रावणी सोमवारचा उपवास सोडा। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बोला हर हर महादेव। धन्यवाद।